नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. वादग्रस्त विधानानंतर अखेर धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबांनी मागितली माफी. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. राज्यभरात उसळली होती संतापाची लाट. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित 13.3 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प उद्घाटनाच्या अंतिम टप्प्यात 1 मे रोजी होणार उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिसिंग लिंकची केली पाहणी. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरवर्षी 36,000 रुपये जमा केले जाणार. अंगणवाडी आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणार. पीएम मोदींचं आश्वासन. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना फेंटी ब्युटी या ब्रँडच्या लॉन्चिंगसाठी भारत दौऱ्यावर. रिहानानं भारतात सुरू केला व्यवसाय. रिहानानं उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी दिली भेट. हिंगोलीत लग्नामध्ये स्प्रिंकलरची आयडिया ठरली हिट. उन्हापासून बचावासाठी नवरीच्या वडिलांनी लावले स्प्रिंकलर. वडिलांचं सर्वत्र कौतुक. नंदुरबारच्या नवापूर विसरवाडी परिसरात उष्णतेचा पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं नागरिकांचे हाल. सूर्य ओकतोय आग. उन्हामुळे रस्त्यावर शिजली अंडी. मालाडमध्ये डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. मुंबईत पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. 12 वर्षांच्या मुलीसोबत डिलिव्हरी बॉयनं अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. सांगलीतील बोरगावात मजुराचा डीपीवर शॉक लागून मृत्यू. मृत मजूर बिहारचा असल्याची माहिती. परिसरात हळहळ. मनसरमध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता. मुलीला घेऊन टोळी राज्यात पसार. आंतरराज्य रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता. हिंगोलीत उष्माघातानं 48 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. ऐन लग्न कार्याच्या धामधुमीत सांगळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा एलएस मराठी. सत्याच्या पाठी बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.